चला, नमस्कार. माझं नाव निशांत निरंजन आहे आणि मी एम्स नागपूरचा एम-बी-बी-एस कोर्सचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. आजचा आपला टॉपिक आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, सम बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स पार्ट 3. हे जे चॅप्टर आहे ते आपला क्लास 11 केमिस्ट्री मधला 8वा युनिट आहे. आता आपण ऑब्जेक्टिव्हज बघू. जे ऑब्जेक्टिव्हज आपल्याला कव्हर करायचं आहे हे चॅप्टरमध्ये. तर सगळ्यात पहिले आपल्याला हे बघायचं आहे, की जे कार्बन आपला एलिमेंट आहे. कार्बनची जे टेट्रा व्हॅलेन्सी असते, 4 व्हॅलेन्सी पोझिशन्स असतात. त्याचे काय कारण असतात आणि ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स जे आहे, ज्याच्यामध्ये कार्बन असते, त्यांचे शेप्स कसे राहतात. ठीक आहे. मग नेक्स्ट आपण बघू, की जे आपले ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहे, त्यांचे आपण स्ट्रक्चर्स जे काढतो, ते कसं काढू शकतो. म्हणजे कोणते-कोणते मेथड्स आहे, मेकॅनिझम आहे, ज्यातून आपण काढू शकतो. मग आपण ऑर्गॅनिक कंपाउंड्सला क्लासिफाय करू. ठीक आहे. आणि मागचं जे सेशन होतं, त्याच्यामध्ये आपण हे बघितलेलं होतं, की जे कंपाउंड्स आहे, ऑर्गॅनिक कंपाउंड त्यांना आपण नेम कसं करायचं अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टम ऑफ नोमेनक्लेचर आणि त्यांचे स्ट्रक्चर्स आहे ते कसे डिराईव्ह करायचे फ्रॉम द गिव्हन नेम्स. म्हणजे आपल्याला नाव ते देऊन देईल आणि आपल्याला स्ट्रक्चर्स डिराईव्ह करायचे. ठीक आहे. मग आपण हे जे पूर्ण रिएक्शन्स आहे, ऑर्गॅनिक रिएक्शन्स यांचे आपण मेकॅनिझम बघू. हे जे मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये कोणते कॉन्सेप्ट आपल्याला फॉलो करायला लागतात, कोणते रूल्स असतात, काय-काय कॉन्ट्रा इंडिकेशन्स असतात त्यांच्यामध्ये. ठीक आहे. मग जे इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट्स आहे, त्याचे कसा आपला इन्फ्लुअन्स पडते आपले स्ट्रक्चर आणि रिएक्टिव्हिटीवर. ऑर्गॅनिक कंपाउंड्स आता डिस्कस करू. त्यांचे स्ट्रक्चर आणि रिएक्टिव्हिटी यांच्यावर कशा आपला इन्फ्लुअन्स राहते इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट्स. ठीक आहे. आणि मग आपण ऑर्गॅनिक रिएक्शन ते आपले कोणते-कोणते टाइप्स आहेत, ते आपण डिस्कस करू. ठीक आहे. आणि एकदा आपल्याला टाइप्स माहिती झाले, मेकॅनिझम माहिती झाला, मग आपण प्युरिफिकेशनचे जे टेक्निक्स आहेत, जे आपण लॅब्समध्ये यूज करतो कंपाउंड्स, त्यांच्यासाठी आपण प्युरिफिकेशन टेक्निक्स बघू. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे 2 हायर ऑर्डर थिंकिंग स्किल कॉन्सेप्ट. हे कोणते आहे आपले? क्वालिटेटिव्ह एनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह एनालिसिस. ठीक आहे. तर मागच्या सेशनमध्ये आपण हे बघितलेलं होतं, की जे आपले फंक्शनल ग्रुप्स राहतात, ऑर्गॅनिक कंपाउंड्सला जे अटॅच होतात, त्यांचे क्लासेस बघितले होते आणि जे हायरार्की आहे, म्हणजे प्रायोरिटी ऑर्डर ज्याला आपण म्हणतात, ते आपण बघितलेलं होतं. जसे की आपले अल्कोहॉल्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स, नायट्राइल्स, इथर्स, कार्बोक्सिलिक ॲसिड, कार्बोक्सिलेट आयन्स, ॲसिड आणि आयन मध्ये डिफरन्स आहे. एक मध्ये आपलं जे सफिक्स राहील ते ओइक ॲसिड राहील आणि कार्बोक्सिलेट आयन्स जे आहे, त्यांच्यामध्ये आपला OH आहे. ठीक आहे. मग इस्टर्स, एसाइल हॅलाइड्स, अमीन्स, अमाइड्स, नायट्रो कंपाउंड्स आणि सल्फोनिक ॲसिड्स. आणि हे जे कन्सेप्ट होता त्याला आपण अप्लाय केलं होतं हे प्रॉब्लेममध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर डिराईव्ह करायचं होतं. कोणते-कोणते स्ट्रक्चर आपण डिराईव्ह केले होते? 2 फ्लोरोहेक्सेन, पेंट 4 इन 2 ऑल. मग 3 नायट्रो सायक्लोहेक्सेन, सायक्लोहेक्स 2 इन 1 ऑल आणि 6 हायड्रॉक्सी हेप्टॅनल. ठीक आहे. चला, आता आपण बघू नॉमेनक्लेचर ऑफ सबस्टिट्यूटेड बेन्झीन कंपाउंड. आता हे जे सबस्टिट्यूटेड बेन्झीन कंपाउंड आहे, हे आपले एरोमॅटिक स्ट्रक्चर्स आहे. ठीक आहे. आणि यांच्या IUPAC नॉमेनक्लेचरसाठी जे सबस्टिट्यूट आहे, त्याला आपण एक प्रिफिक्स सारखं लावतो टू द वर्ड बेन्झीन. आता एक्झाम्पल्स मध्ये बघू आपण. पण जे आपले कॉमन नेम्स आहे, जे आपण आता मध्ये लिहिले आहे खालती, ते खूप सारे बेन्झीन कंपाउंडचे जे आपले कॉमन नेम्स आहे, ते पण आपण वापरतात युनिव्हर्सल. ठीक आहे. तसं आपलं जे पहिलं स्ट्रक्चर आहे ते आहे मिथाइल बेन्झीन, मग मिथॉक्सी बेन्झीन, त्याच्यानंतर अमिनो बेन्झीन, नायट्रो बेन्झीन आणि ब्रोमो बेन्झीन. प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये एक बेन्झीन रिंग आपली कॉमन आहे. जे हे वाली आपली बेन्झीन रिंग आहे, ते आपली कॉमन आहे. आणि एक फंक्शनल ग्रुप त्याच्या सोबत अटॅच्ड आहे. मिथाइल बेन्झीन मध्ये CH3 म्हणजे याचं जे कॉमन नाव आहे, ते काय आपलं टोलुई. तसंच मिथॉक्सी बेन्झीन म्हणजे OCH3. तर याचं कॉमन नेम आहे एनिसोल. मग NH2 म्हणजे अमिनो बेन्झीन. याचं कॉमन नेम आहे ॲनिलीन. तसंच नायट्रोबेन्झीन आणि ब्रोमोबेन्झीन. आता जर बेन्झीन रिंगला आपण टी सबस्टिट्यूट केला, ठीक आहे, म्हणजे काढलं त्या स्ट्रक्चरपासून. तर जी आपली सबस्टन्सची पोझिशन आहे, ती कशी डिफाईन होते? बाय नंबरिंग द कार्बन एटम्स ऑफ द रिंग सच दॅट द सबस्टिट्यूट्स आर लोकेटेड ॲट द लोएस्ट पॉसिबल नंबर. ठीक आहे. म्हणजे तेच जे आपण अल्केन, अल्कीन त्यांच्यासाठी जे आपण बघितलेलं होतं, तसंच आपलं राहतं. ठीक आहे.
आणि एक्झाम्पलसाठी जे आपलं कंपाऊंड आहे बी, त्याचं नाव आपण कसं देऊ? 1,3 डायब्रोमोबेन्झीन. ठीक आहे. 1,5 नाही, 1,3. ठीक आहे. कारण की आपल्याला जे लोएस्ट नंबर पॉसिबल आहे, ते त्याला अलॉट करावं लागतं. आता तसंच आपलं हे स्ट्रक्चर बघा. ए, बी आणि सी. डिफरन्स काय आहे 3 स्ट्रक्चर्समध्ये? एक आहे आपलं 1,2 डायब्रोमोबेन्झीन. दुसरा आपला आहे 1,3 डायब्रोमोबेन्झीन आणि चौथं स्ट्रक्चर आपलं आहे 1,4 डायब्रोमोबेन्झीन. आता जर हे ह्याच्या साइडच्या पोझिशनला आला इथे, जे मी स्क्रीनवर लिहिलेलं आहे 5th नंबरच्या पोझिशनवर. तेव्हा आपण त्याला 1,5 नाही म्हणू. त्याचं नाव होऊन जाईल 1,3 डायब्रोमोबेन्झीन. कारण की आपल्याला लोएस्ट पॉसिबल नंबर पाहिजे. ठीक आहे. आणि जे आपलं हे नॉमेनक्लेचर सिस्टम आहे, त्याच्यामध्ये आपण काय-काय वेग टर्म्स पण त्यांचा पण प्रयोग करतात. जसं की एक आपला टर्म आहे ऑर्थो. ऑर्थो आणि त्याला डिनोट कसं करू आपण? ब्रॅकेटमध्ये ओ लिहू. तसंच मेटा आणि पॅरा. तर ऑर्थो, मेटा आणि पॅरा. हे जे आपले टर्म्स आहे, यांना आपण प्रिफिक्स सारखं वापरतो टू इंडिकेट रिलेटिव्ह पोझिशन. कोणते-कोणते? 1,2, 1,3 आणि 1,4. म्हणजे इथे आपण जे स्ट्रक्चर्स आता बघितलेले होते 1,2, 3, 4 त्यांचं नाव आपण कसं देऊ? ऑर्थोब्रोमोबेन्झीन, मेटाब्रोमोबेन्झीन आणि पॅराब्रोमो. ठीक आहे. कोणते-कोणते? ऑर्थो, मेटा आणि पॅरा. ठीक आहे. चला आता ट्राय किंवा हायर सबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्ह म्हणजे यांच्यामध्ये आपले 3 किंवा 3 पेक्षा जास्ती सबस्टिट्यूशन्स आहेत. त्यांच्यामध्ये आपण हे जे प्रिफिक्स आपण डिस्कस केले आता ऑर्थो, मेटा, पॅरा यांना आपण वापरू नाही शकत. आणि जे कंपाउंड्स आहे त्यांचं नाव आपण कसं देतो मग? बाय आयडेंटिफाइंग सबस्टिट्यूएंट पोझिशन ऑन द रिंग बाय फॉलोइंग द लोएस्ट लोकंट रूल. जे आपला लोएस्ट लोकंट, लोकंट म्हणजे लोकेशन ऑफ अ सबस्टन्स. त्याला आपण म्हणतात लोकंट. लोकंट लोकंट रूल आहे, ते आपल्याला फॉलो करावं लागतं. आता काही केसेसमध्ये जे कॉमन नेम आहे बेन्झीन डेरिव्हेटिव्हचं, त्याला आपण बेस कंपाउंड सारखं घेतो. ठीक आहे. आता बेस कंपाउंडला जर आपण सबस्टिट्यूट केला, तर ते आपलं जे सबस्टिट्यूएंट राहते बेस कंपाउंडचा, त्याला आपण 1 नंबर असाइन करतो. आणि जे डायरेक्शन आहे नंबरिंगची, ते कसं चूज करतो आपण मग? असं चूज करतो, की जे आपला नेक्स्ट सबस्टिट्यूएंट आहे, त्याला लोएस्ट नंबर भेटेल. ठीक आहे. आणि जे सबस्टिट्यूएंट्स आहे, ते आपले अल्फाबेटिकल ऑर्डर जे आहे ते फॉलो करतात आणि त्यांचे ऑर्डरमध्ये ते त्यांचं नाव अपीअर होते. जसं आपण इथे एक्झाम्पल्स बघू आता बघा. हे जे स्ट्रक्चर आहे आपल्या स्क्रीनवर, त्याचं नाव कसं देऊ आपण? 2 फ्लोरो, 1 मिथाइल, 4 नायट्रोबेन्झीन आणि म्हणजे समजलं तुम्हाला हे 1 मिथाइल पोझिशन आहे. मिथाइल जे CH3 ग्रुप आहे त्याला आपण 1 दिला. क्लोरीनला 2 आणि नायट्रोला 4 कारण की यांची जी हायरार्की आहे, जे प्रायोरिटी लिस्ट आहे, हे अशीच आहे. ठीक आहे. म्हणजे 2 क्लोरो, 1 मिथाइल, 4 नायट्रोबेन्झीन. अजून एक स्ट्रक्चर बघा इथे. मग हे जे स्ट्रक्चर आहे ते आपलं 1 क्लोरो, 2,4 डायनायट्रोबेन्झीन. ठीक आहे. आणि याचं नाव असं नाही देऊ आपण 4 क्लोरो, 1,3 डायनायट्रोबेन्झीन. असं नाव नाही राहिलं. ठीक आहे. मग हे वालं बघा. हे जे स्ट्रक्चर आहे, याचं नाव कसं देतो आपण? आता इथे मिथॉक्सी ग्रुप आहे. OCH. ठीक आहे. 1, 2, 3, 4. 1 जे आहे ते पोझिशन आपली मिथॉक्सी ग्रुप आहे म्हणजे मिथाइल एनिसोल. म्हणजे हे स्ट्रक्चरचं नाव कसं होऊन जाईल? 2 क्लोरो, 4 मिथाइल एनिसोल. फक्त हे जे आपलं क्लोरीन आहे आणि मिथाइल ग्रुप आहे, याचं नाव आपण प्रिफिक्समध्ये लिहिलेलं आहे. आणि बाकीचं जे कंपाउंड आहे ते आपला एनिसोल आहे. ठीक आहे. तसंच आपलं हे वालं स्ट्रक्चर बघा 4 2 मिथाइल एनिलीन आणि जे आपलं 5वं स्ट्रक्चर आहे, 5वं स्ट्रक्चर बघा. 5व्या स्ट्रक्चरमध्ये बेन्झीन रिंग आहे आणि 2 मिथाइल ग्रुप्स आहेत 3rd आणि 4th पोझिशनवर आणि एक आपला OH ग्रुप अटॅच्ड आहे एपेक्स पोझिशनवर, जी आपली फर्स्ट पोझिशन आहे. ठीक आहे. आता जे हे फर्स्ट पोझिशन आहे OH ग्रुप, हे पूर्ण कंपाउंड आपलं काय झालं? फिनॉल आणि 3,4 डायमिथाइल फिनॉल. आता अजून एक आपला सिनारिओ बघू आपण इथे. जेव्हा एक बेन्झीन रिंग अटॅच राहते टू एन अल्केन विथ अ फंक्शनल ग्रुप, तेव्हा आपण त्याला एक सबस्टिट्यूएंट सारखं कन्सिडर करतो इन्स्टेड ऑफ अ पेरेंट कंपाउंड. ठीक आहे. म्हणजे एक अल्केन आहे आपल्याजवळ जे स्ट्रेट चेन कंपाउंड आहे. त्याला एक फंक्शनल ग्रुप अटॅच्ड आहे आणि हे जे आपली अल्केन्स आहे, ती एक बेन्झीन रिंग सोबत अटॅच्ड आहे.
तेव्हा आपली बेन्झीन रिंग मेन पेरेंट चेन नाही राहील. तेव्हा ते सबस्टिट्यूएंट सारखं बिहेव करेल. आणि जेव्हा बेन्झीन रिंग एक सबस्टिट्यूएंट सारखं बिहेव करते, तेव्हा त्याचं नाव काय म्हणतात ते फिनाइल. फिनाइल म्हणजे C6H5 आणि याला आपण ॲब्रिव्हिएशन पण यूज करतो याच्यासाठी जे आपल्याला राहते कॅपिटल P, स्मॉल ठीक आहे. चला हे आपली झाली थिअरी. आता याला आपण अप्लाय करू. हे प्रॉब्लेम बघा 8.10. आता स्क्रीनवर तुम्ही बघू शकता आपल्याजवळ 4 हे सब क्वेशन. पहिला कोणता आहे आपला? ओ इथाइल ॲनिसॉल. ॲनिसॉल म्हणजे बेन्झीन रिंग आहे आणि त्याच्यासोबत मिथॉक्सी ग्रुप अटॅच्ड आहे. एवढं समजलं. मग त्याच्यानंतर ओ इथाइल. ओ म्हणजे काय? ऑर्थो. ऑर्थोचा अर्थ काय होतो? 1, म्हणजे अशी आपली बेन्झीन रिंग आहे आणि येथे एक झाला OCH3 आणि जी सेकंड पोझिशन आहे, तिथे आपला राहील इथाइल ग्रुप म्हणजे C2H5 ठीक आहे. चला दुसरा बघा आता बी पार्ट. बी पार्टमध्ये आपलं आहे पॅरा नायट्रो ॲनिलीन. पॅरा म्हणजे काय? 1,4 नायट्रो ॲनिलीन. इथे पण ॲनिलीन आहे, ॲनिसॉल नाही. ॲनिसॉल म्हणजे OCH. ॲनिलीन म्हणजे बेन्झीन रिंग आणि त्याच्यासोबत NH2 ठीक आहे. पॅरा पोझिशन आहे म्हणजे 1,4 हे आपलं असं झालं. एक आपल्यासाठी बेन्झीन रिंग येते आणि NH2 आणि NO2 ठीक आहे. तिसरा बघा आता 2,3 डायब्रोमो 1 फिनाइल पेंटेन. आता पेंटेन इथे आहे. पेंटेन म्हणजे स्ट्रेट चेन कंपाउंड, अल्केन आहे आणि फिनाइल दिलेला आहे. फिनाइल आताच आपण डिस्कस केला होता, की फिनाइल जे आपलं टर्म आहे, फिनाइलचा अर्थ काय राहते, की इथे आपली बेन्झीन रिंग आहे, सबस्टिट्यूएंट आहे. 2,3 डायब्रोमो 1 फिनाइल ठीक आहे. आता डी एक्झाम्पल बघा. डी मध्ये 4 इथाइल 1 फ्लोरो 2 नायट्रोबेन्झीन. नायट्रोबेन्झीन आहे. नायट्रोबेन्झीन म्हणजे बेन्झीन आणि NO2 आणि नंबरिंग बघा आता इथे 4 इथाइल 1 फ्लोरो 2 नायट्रो म्हणजे फ्लोरीन जे आहे फर्स्ट पोझिशन, मग नायट्रो म्हणजे सेकंड आणि इथाइल ग्रुप फोर्थ पोझिशन. त्याचं स्ट्रक्चर कसं होईल बघा. एक आपली झाली आहे बेन्झीन रिंग, मग फर्स्ट पोझिशनवर फ्लोरीन, सेकंड पोझिशन NO2 आणि जे फोर्थ पोझिशन आहे तिथे C2H5 ठीक आहे. चला तर हे होतं आपलं पूर्ण IUPAC नॉमेनक्लेचर. पण स्ट्रेट चेन कंपाउंड्स बघितले, मग सायक्लिक कंपाउंड्स बघितले, मग दोघांचं कॉम्बिनेशन ठीक आहे. ऑर्थो, मेटा, पॅरा यांचं कसं कन्सेप्ट राहते आणि कसं आपण अप्लाय करतो ते पण आपण बघितले. आता नेक्स्ट आपलं जे कन्सेप्ट आहे ते खूपच महत्त्वपूर्ण आपलं यांच्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण पॉइंट्स आणि ते आपल्याला परीक्षेमध्ये पण विचारतात. मुख्यतः जे JEE वाले प्रश्न असतात त्याच्यामध्ये तुम्हाला हे माहिती पाहिजे. जे आयसोमेरिझमचा कॉन्सेप्ट आहे. आयसोमर्स माहिती आहे तुम्हाला? आयसोमर्स आणि आयसोटोप, आयसोबार्स इथे आयसोमेरिझम. चला आयसोमेरिझम म्हणजे काय? द फिनॉमिनन ऑफ एक्झिस्टन्स ऑफ 2 or more compounds possessing the same molecular formula but different property is known as isomerism. म्हणजे 2 पेक्षा 2 किंवा 2 पेक्षा जास्ती कंपाउंड्स आहे. त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. पण त्यांचे जे प्रॉपर्टीज आहे ते डिफरंट. आणि असे जे कंपाउंड्स आहे, जितके पण कंपाउंड असतात 2, 3, 4, 5 यांना आपण काय म्हणतात? आयसोमर. आणि जे टाइप्स ऑफ आयसोमेरिझम आहे ते आपण बघू. हे फ्लो चार्ट बघा. ठीक आहे. एक आपलं ब्रॉड हेडिंग आहे आयसोमेरिझम. त्याच्यामध्ये मुख्यतः 2 प्रकारचे आयसोमेरिझम असतात. एक आपलं आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि दुसरं आहे स्टिरिओ आयसोमेरिझम. ठीक आहे. स्ट्रक्चरल आणि स्टेरिओ. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम जे आहे ते आपलं 2 डिमेन्शन्स मध्ये असते आणि जे स्टिरिओ आयसोमेरिझम आहे 3 डिमेन्शन मध्ये. ठीक आहे. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम बघा. आता याच्यामध्ये फर्दर आपण याला सब क्लासिफाय केलं आहे इंटू 4 ग्रुप. हे 4 ग्रुप कोणते आहे आपले? चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम आणि मेटामेरिझम. ठीक आहे. कोणते कोणते? चेन, पोझिशन, फंक्शनल ग्रुप आणि मेटामेरिझम. तसंच स्टिरिओ आयसोमेरिझम जे आहे त्याला पण आपण सब क्लासिफाय केलं आहे इंटू जिओमेट्रिकल आयसोमेरिझम आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता जे आपला हे साथी इनिशिएटिव्ह आहे विथ IIT कानपूर आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन हे तुम्हाला स्टँडर्डाइज्ड जे नोट्स आहे स्टडी मटेरियल ते तुम्हाला प्रोव्हाईड करतात. त्याच्यामध्ये हे खूप चांगल्याने एक्सप्लेन केलेलं आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये पण बघू शकता. त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन आहे आणि एक्झाम्पल्स पण आहे त्याच्यामध्ये. स्पेशली आपले जे स्टिरिओ आयसोमेरिझम आहे, जिओमेट्रिकल आयसोमेरिझम आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम त्यांचे. ठीक आहे. चला सगळ्यात पहिले आपण हे बघू
स्ट्रक्चरल आयसोमरिझम काय असतं? आता स्ट्रक्चरल आयसोमरिझम म्हणजे काय? कंपाउंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर्स. ठीक आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण स्ट्रक्चर्स वेगळे. म्हणजे मॅनर्स इन विच द ॲटम्स आर लिंक्ड. आणि काही आपण टिपिकल एक्झाम्पल्स बघू यांचे. एक आपलं राहते चेन आयसोमर. चेन आयसोमरिझमचं डेफिनिशन बघा. When two or more compounds having similar molecular formula. हे प्रिरिक्विजिट आहे आपलं. सिमिलर मॉलिक्युलर फॉर्म्युला, डिफरंट कार्बन स्केलेटन. जे आपलं कार्बन स्केलेटन आहे. म्हणजे जसं तुम्ही आता एक्झाम्पल्स मध्ये सांगतो मी तुम्हाला. याला आपण चेन आयसोमर्स म्हणतात आणि हे जे पूर्ण फेनॉमिनन आहे त्याला आपण चेन आयसोमेरिझम म्हणतो. इझम म्हणजे फिनॉमिनन आणि अर्स तिथे पण अर्स असतात ते आपलं नाउन सारखं बिहेव करतात. आता एक्झाम्पल साठी बघा. C5H12. ठीक आहे. C5H12 मध्ये आपले 3 कंपाउंड्स आहेत. कोणते कोणते? एक आहे आपला पेंटेन. पेंटेन म्हणजे म्हणजे पेंटेन म्हणजे CH3, CH2, 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 CH3. 5 कार्बन स्टेट. मग दुसरं आपलं असते आयसोपेंटेन. आयसोपेंटेन म्हणजे काय? एक CH ग्रुप आहे. हे बघा. हे आपलं झालं कार्बन CH2, CH3. 3 व्हॅलेन्सी आहे ते आता. एक झाला आपला हायड्रोजन आणि बाकीचे 2 आहेत ते आपले CH3 आणि CH. ठीक आहे. म्हणजे CH3 2 टाइम्स CH, CH2, CH. हे आपलं झालं आयसोपेंटेन. आणि तसंच आहे आपलं निओपेंटेन. निओपेंटेन म्हणजे काय? एक कार्बन ॲटम आहे आणि त्याचे 4 व्हॅलेन्सी असतात. जे आपले ऑल द 4 व्हॅलेन्सी आहेत ते मिथाइल ग्रुपनी ते अटॅच्ड आहे. म्हणजे हे काय झालं 2,2 डायमिथाइल प्रोपेन. समजलं? तर यांचे जे आपले मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे ते सारखेच आहे. पण जे स्ट्रक्चर्स आहेत ते वेगळे-वेगळे आहेत. एक आपला स्टेट पूर्ण आहे पेंटेन. दुसरं आपलं आहे आयसोपेंटेन आणि तिसरं आपलं आहे निओपेंटेन. हे झालं चेन आयसोमेर. तसंच बघू आपण पोझिशन आयसोमेर. आता व्हेन 2 or more compounds differ in the position of substituent atom or functional group on the carbon skeleton. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपाउंड्स आहेत ते कोणत्या फॅक्टरमध्ये डिफर करतात ते पोझिशन ऑफ सबस्टिट्यूएंट एटम और फंक्शनल ग्रुप. जे आपला त्या कार्बन चेनला अटॅच सबस्टिट्यूएंट एटम आहे किंवा फंक्शनल ग्रुप आहे, त्यांची पोझिशन आपली व्हेरी करत आहे. ते पूर्णच कार्बन स्केलेटन. तेव्हा आपण याला पोझिशन आयसोमेरिझम म्हणतो. ठीक आहे. आणि जे आपले हे कंपाउंड्स राहतात त्यांना आपण पोझिशन आयसोमर्स. आता एक्झाम्पलसाठी बघा. जे आपला मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C3H8O. हे आपला 2 अल्कोहॉल्सला रिप्रेझेंट करते. कोणते कोणते अल्कोहॉल्स? CH3CH2 CH2OH म्हणजे प्रोपेन 1 ऑल. आणि दुसरं आपलं आहे जे तिथे आपला आयसो सारखं प्रोपेन 2 ऑल म्हणजे CH3CH. आणि जे 2 व्हॅलेन्सी आहे कार्बनचे, एक आहे आपला OH ग्रुप आणि एक CH. ठीक आहे. तर हे झालं आपलं पोझिशन आयसोमेरिझम. तिसऱ्या प्रकारचं जे आयसोमेरिझम आहे ते कोणतं आहे? फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. कोणतं? फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. जेव्हा 2 किंवा जास्ती कंपाउंड त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. पण फंक्शनल ग्रुप जे आहेत ते वेगळे-वेगळे आहेत. त्यांना आपण फंक्शनल आयसोमर्स म्हणतात. आणि हे जे आपलं पूर्ण फेनॉमेनॉन आहे याला आपण फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम म्हणतो. म्हणजे एक्झाम्पल जे आपला एक फॉर्म्युला आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला C3H6O. हे आपला रिप्रेझेंट करते एक अल्डिहाइड आणि एक कीटोनला. म्हणजे यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. पण जे आपले फंक्शनल ग्रुप्स आहेत ते वेगळे-वेगळे आहेत. म्हणजे एक अल्डिहाइड झाला आणि कीटोन झाला. म्हणूनच ते आपले फंक्शनल आयसोमर्स आहेत. प्रोपेनोन आणि प्रोपेनॉल. ठीक आहे. मग जे आपला शेवटचा प्रकार आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा ते कोणतं आहे? मेटामेरिझम. मेटामेरिझम म्हणजे काय? इट अरायझेस ड्यू टू डिफरंट अल्काइल चेन्स ऑन आयदर साइड ऑफ द फंक्शनल ग्रुप इन द मॉलिक्यूल. म्हणजे एक आपलं मॉलिक्यूल आहे, त्याच्यामध्ये एक फंक्शनल ग्रुप आहे. ठीक आहे. आता हे फंक्शनल ग्रुपमध्ये दोघही साइडला वेगळे-वेगळे अल्काइल चेन्स आहेत. म्हणजे एक्झाम्पलसाठी बघू शकता तुम्ही C4H10O याच्यामध्ये एक मिथॉक्सी प्रोपेन राहते आणि दुसरा इथॉक्सी इथेन. दोघे असू शकतात. हे जे 2 आपले कंपाउंड आहेत, मिथॉक्सी प्रोपेन आणि इथॉक्सी इथेन हे आपले मेटामर्स. ठीक आहे. तसंच आपलं बघा स्टिरिओ आयसोमेरिझम. आता मी काय सांगितलेलं होतं, की स्टिरिओ आयसोमेरिझम आहे ते आपल्या 3 डिमेन्शनमध्ये असते. म्हणजे
डेफिनेशन बघा, डेफिनेशन तुम्हाला नंतर सांगण्याने समजेल. द कंपाउंड्स दॅट हॅव द सेम कॉन्स्टिट्यूशन अँड सिक्वेन्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड, बट differ in relative position of their atoms or group in space are called stereoisomers. म्हणजे जितके आपले कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत त्यांचं कॉन्स्टिट्यूशन आणि सिक्वेन्स सेम आहे. पण जे त्यांची रिलेटिव्ह पोझिशन आहे त्यांचे ॲटम्सची त्याच्यामध्ये ते डिफर करतात. ॲटम्सची पोझिशन असो किंवा ग्रुप्सची पोझिशन त्यांच्यामध्ये हे डिफर करतात. आणि एक जे सगळ्यात महत्त्वपूर्ण इथे टर्म आहे कोणतं हे इन स्पेस. ठीक आहे. इन स्पेस. इन स्पेस म्हणजे 3D हेच जे आयसोमेरिझम आहे त्याला आपण स्टिरिओ आयसोमेरिझम म्हणतो. आणि जे स्टिरिओ आयसोमेरिझम आहे ते आपला 2 सब क्लासमध्ये आपण डिव्हाईड करू शकतो. जिओमेट्रिकल आणि ऑप्टिकल. जिओमेट्रिकल आयसोमेरिझम आणि ऑप्टिकल स्टिरिओ आयसोमेरिझम. ठीक आहे. तर हे आपलं होतं पूर्ण जे आपले क्लासिफिकेशन आहे आयसोमेरिझम. आता नेक्स्ट आपण काय बघू? फंडामेंटल कॉन्सेप्ट इन ऑर्गॅनिक रिएक्शन मेकॅनिझम. कोणतीही जी ऑर्गॅनिक रिएक्शन असते त्यांचं जे मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये कोणते-कोणते आपले फंडामेंटल कॉन्सेप्ट्स आहे, जे त्याच्यामध्ये राहतात, जे गव्हर्न करतात त्या रिएक्शनला आणि जे आपल्याला माहिती पाहिजे कोणताही प्रश्न सॉल्व्ह करायचा. चला, आता एक ऑर्गॅनिक रिएक्शनमध्ये जे आपलं ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे, ऑर्गॅनिक मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो? सबस्ट्रेट ज्याला आपण म्हणतो. ते आपला रिएक्ट करते एक अप्रोप्रिएट अटॅकिंग रिएजंट सोबत आणि त्याच्याने आपलं काय होते? फॉर्मेशन ऑफ वन ऑर मोर इंटरमिडिएट आणि फायनली आपला प्रॉडक्ट. हे जे आपली पूर्ण जनरल रिएक्शन आहे, त्याला आपण कसं डिपिक्ट करू शकतो बघा इथे. एक आपला ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे, म्हणजे सबस्ट्रेट आहे. तर ते आपलं रिएक्ट करते एक अटॅकिंग रिएजंट सोबत आणि काय फॉर्म होत आहे आता? इंटरमिडिएट आणि मग त्याच्यानंतर प्रॉडक्ट. हे जे इंटरमिडिएट आहे, याच्याने आपले बाय प्रॉडक्ट्स म्हणतात, बरोबर? तर हे आपलं झालं पूर्ण जे स्केलेटन रिएक्शन होतं, एक ऑर्गॅनिक रिएक्शन. जे आपलं सबस्ट्रेट आहे, सबस्ट्रेट आपण कोणाला म्हणतात? सबस्ट्रेट आपला ते रिएक्टंट आहे, जे कार्बन सप्लाय करते टू द न्यू बॉर्न आणि जे आपलं आहे, ते दुसऱ्या रिएक्टंटला आपण म्हणतो रिएजंट. जर दोघेही म्हणजे दोघेही जे आपले रिएक्टंट्स आहेत, ते नवीन बॉन्डला कार्बन सप्लाय करतात, तेव्हा जे आपली हे पूर्ण चॉईस आहे, हे जे आपली पूर्ण चॉईस आहे, ते आपली आर्बिट्ररी होऊन जाते आणि त्या केसमध्ये ते मॉलिक्यूल ज्याच्यावर आपलं अटेन्शन फोकस्ड आहे, त्याला आपण सबस्ट्रेट म्हणतो. ठीक आहे. चला, तर हे होते आपले मेकॅनिझम आणि त्याचं जे एम्बिग्युइटी केम आहे त्याच्यामध्ये. आता अशी जी आपली रिएक्शन आहे, त्याच्यामध्ये एक आपला कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन 2 कार्बन एटम किंवा एक कार्बन आणि दुसरा कोणता एक एटम राहो, ते आपला तुटून जाते आणि एक नवीन बॉन्ड आपला फॉर्म होतो. ठीक आहे. तर आता एक सिक्वेन्शियल अमाउंट ऑफ ईच स्टेप डिस्क्रायबिंग डिटेल्स ऑफ इलेक्ट्रॉन मूव्हमेंट, एनर्जेटिक्स ड्युरिंग बॉन्ड क्लीवेज आणि बॉन्ड फॉर्मेशन अँड द रेट्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रिएक्टंट्स इंटू प्रॉडक्ट म्हणजे कायनेटिक्स इज रेफर्ड टू एज रिएक्शन मेकॅनिझम. म्हणजे जे आपण तेव्हापासून म्हणत आहोत ऑर्गॅनिक रिएक्शन मेकॅनिझम. त्याचा अर्थ काय राहते? रिएक्शन मेकॅनिझमचा अर्थ काय आहे? रिएक्शन मेकॅनिझम म्हणजे काय आहे आपला? प्रत्येक स्टेपचा एक सिक्वेन्शियल अकाउंट आहे, की म्हणजे हे स्टेप झाला, याच्यानंतर हे स्टेप झाला, याच्यानंतर हे स्टेप झाला आणि त्याच्यामध्ये कोणते-कोणते डिटेल्स आपण डिस्क्राईब करत आहोत? इलेक्ट्रॉनचं मूव्हमेंट कसं होत आहे, बॉन्ड क्लीव्हेज आणि बॉन्ड फॉर्मेशनमध्ये कोणते-कोणते एनर्जी पॅटर्न्स आहे आणि जे आपला ट्रान्सफॉर्मेशन होत आहे रिएक्टंट्स इंटू प्रॉडक्ट म्हणजे हे पूर्ण जे कायनेटिक्स आहे, त्याचे रेट कसे आहे? हे पूर्ण जे आपलं प्रोसेस आहे, त्याला आपण रिएक्शन मेकॅनिझम ठीक आहे. हे आपली डेफिनेशन झाली रिएक्शन मेकॅनिझम. आता हे रिएक्शन मेकॅनिझम आपल्याला कशाला माहिती पाहिजे? कारण की हे जे नॉलेज आहे, ते आपल्याला मदत करेल इन अंडरस्टँडिंग द रिएक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड आणि त्यांच्या सिंथेसिससाठी आपण कसं स्ट्रॅटेजी प्लॅन करायची ते आपल्याला माहिती. आता हे सेक्शन्समध्ये बघा आपण काय-काय प्रिन्सिपल्स बघू. जसं की एक आपला आहे फिजन ऑफ अ कोव्हॅलंट. फिजन म्हणजे काय? फ्युजन म्हणजे जोडणं आणि फिजन म्हणजे तुटणं. फ्युजन म्हणजे ब्रेक. ठीक आहे. आता एक कोव्हॅलंट बॉन्ड जे आहे ते कसं क्लीव्ह होऊ शकते? एक आपला राहते हेटेरोलिटिक क्लीव्हेज आणि दुसरा आपला राहते होमोलिटिक क्लीव्हेज. ठीक आहे. हेटेरो आणि होमो 2 प्रकारचे राहतात. हेटेरोलिटिक क्लीव्हेज म्हणजे मध्ये काय असतं? हेटेरोलिटिक क्लीव्हेजमध्ये जे आपलं बॉन्ड आहे, ते असे फॅशनने आपला ब्रेक होते, की अ, जे आपलं शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे,
ते आपले कोणतेही एक जे आपली फ्रॅगमेंट आहे, त्याच्यासोबत ते राहतात. ठीक आहे. आणि हेटेरोलिसिसच्या नंतर एक ॲटम जे आहे, त्याच्याजवळ आपलं सेक्स्टेट इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर राहील आणि एक पॉझिटिव्ह चार्ज राहील आणि जे दुसरं आहे, त्याच्यामध्ये आपला एक व्हॅलन्स ऑक्टेट राहील विथ ॲट लीस्ट 1 लोन पेअर आणि एक आपलं निगेटिव्ह चार्ज. थस जे आपला हेटेरोलिटिक क्लीव्हेज आहे ब्रोमोमिथेनचा, ते एक प्लस CH3 देईल आणि एक Br मायनस म्हणजे CH3 प्लस आणि Br मायनस. म्हणजे इथे आपलं जे आयनिक सारखं स्ट्रक्चर आहे ते आपण बघू शकतो. एक प्लस आहे आणि दुसरा आपला मायनस आहे. हे बघा, जे आपलं कोव्हॅलेंट बॉन्ड होता CH3 आणि ब्रोमिनमध्ये, त्याचे जे आपले शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, ते ब्रोमिन जवळ आले म्हणजे CH3 प्लस आणि Br मायनस. ओके. मग a species having a carbon atom possessing sextate of electrons आणि पॉझिटिव्ह चार्ज, त्याला आपण म्हणतात कार्बोकॅटायन. मागच्या वेळेला आपण याला काय म्हणत होतो? कार्बोनियम आहे. पण आता आपण काय म्हणतो याला? कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन म्हणजे काय? अशी स्पीशीज ज्याच्यामध्ये एक कार्बन ॲटम आहे, त्याच्यावर आपले सेक्स्टेट आहे इलेक्ट्रॉन्स म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि एक पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. सेक्स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि पॉझिटिव्ह. मग जे आपलं CH3 प्लस आयन आहे, त्याला आपण मिथाइल कॅटायन म्हणतात किंवा मिथाइल कार्बोनियम. मिथाइल कॅटायन किंवा मिथाइल कार्बोनियम आयन. कार्बोकॅटायन्स जे असतात त्यांना आपण कसं क्लासिफाय करतो? प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शियरी. आणि हे कोणत्या फॅक्टरवर डिपेंड करते, की प्रायमरी आहे, सेकंडरी आहे किंवा टर्शियरी आहे, डिपेंडिंग ऑन वेदर 1, 2 or 3 carbons are directly attached to the positively charged कार्बन. आता समजा जर आपला एकच कार्बन ॲटम त्या कार्बोकॅटायनवर अटॅच्ड आहे, तर आपण त्याला काय म्हणतो? प्रायमरी. जर 2 कार्बन ॲटम्स अटॅच्ड आहे, त्याला आपण म्हणतो सेकंडरी आणि तिसरा आपला काय राहील? टर्शियरी. टर्शियरी म्हणजे म्हणजे आपलं 3 कार्बन ॲटम. बाकीचे जे आपले दुसरे एक्झाम्पल्स आहेत कार्बोकॅटायन्सचे, ते कोणते-कोणते आहे आपले? CH3 CH2 प्लस म्हणजे इथाइल कॅटायन, जे आपलं एक प्रायमरी कार्बोकॅटायन. मग CH3 2 टाइम्स CH प्लस ते आपलं आहे आयसोप्रोपाइल कॅटायन, जे एक आपला सेकंडरी कार्बोकॅटायन आहे आणि तसंच आपलं आहे CH3 3 टाइम्स C प्लस ते आपलं आहे थर्ड ब्युटाइल कॅटायन म्हणजे टर्शियरी कार्बोकॅटायन्स जे असतात ते आपले हायली अनस्टेबल राहतात आणि हायली अनस्टेबल आणि रिएक्टिव्ह स्पीशीज. जे अल्काइल ग्रुप्स आपले डायरेक्टली त्या पॉझिटिव्हली चार्ज्ड कार्बन सोबत अटॅच्ड आहे, ते कार्बोकॅटायन्सला स्टेबलाइज करतात ड्यू टू 2 इफेक्ट्स आहेत. एक आहे इंडक्टिव्ह इफेक्ट आणि दुसरा आहे हायपर कॉन्जुगेशन. ठीक आहे. इंडक्टिव्ह आणि हायपर. आणि हे 2 इफेक्ट्स आपण बघू, जे आपले नंतरचे सेक्शन आहे 8.7.5 आणि 8.7.9 मध्ये. ठीक आहे. आता जी आपली ऑब्झर्व्ड ऑर्डर ऑफ कार्बोकॅटायन स्टेबिलिटी आहे, ते कशी आहे? जे आपला सिंगल आहे म्हणजे प्लस CH3 त्याची सगळ्यात कमी स्टेबिलिटी राहते. मग त्याच्यानंतर CH3 CH2 प्लस, मग CH3 2 टाइम्स CH प्लस आणि त्याच्यानंतर आपला जे थर्ड ब्युटाइल कॅटायन CH3 3 टाइम्स C प्लस. ठीक आहे. हे आपली ऑब्झर्व्ड ऑर्डर आहे कार्बोकॅटायन स्टेबिलिटी. हे जे आपले कार्बोकॅटायन्स असतात त्यांचे आपलं ट्रायगोनल प्लेनर शेप राहते विथ पॉझिटिव्हली चार्ज कार्बन बीइंग sp2 हायब्रिडाइज्ड. जे आपलं पॉझिटिव्हली चार्ज कार्बन आहे, खूप सारे कार्बन ॲटम्स आहेत त्या स्ट्रक्चरमध्ये. पण जे कार्बन ॲटम आपलं पॉझिटिव्हली चार्ज आहे, त्याचं हायब्रिडायझेशन काय असते? sp2. आणि म्हणून जे शेप आहे प्लस CH3चा, ते आपला असं म्हणू शकतो आपण की ते डिराइव्हड आहे फ्रॉम ओव्हरलॅप ऑफ 3 इक्विव्हॅलंट CsP2 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल आणि 1s ऑर्बिटल आपला प्रत्येक जे 3 हायड्रोजन ॲटम्स आहेत, त्यांचा एक 1s जे ऑर्बिटल आहे, ते एक आहे त्याच्यामध्ये पूर्ण स्ट्रक्चरमध्ये. आणि प्रत्येक बॉन्डला आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो? कार्बन ब्रॅकेटमध्ये sp2 बॉन्ड कोव्हॅलेंट बॉन्ड हायड्रोजन आणि ब्रॅकेटमध्ये 1s आणि हे जे आपलं बॉन्ड आहे ते सिग्मा बॉन्ड आहे. ठीक आहे. कारण की सिंगल बॉन्ड आहे. बरोबर. बाकीचे जे आपली कार्बन ऑर्बिटल आहे, ते आपलं परपेंडिक्युलर राहतात टू द मॉलिक्युलर पेअर आणि त्यांच्यामध्ये काही कोणतेही आपले इलेक्ट्रॉन्स नसतात. हे बघा, इथे आपण बघू शकतो जे मिथाइल कार्बोकॅटायन CH3 प्लस त्याचं जे हेटेरोलिटिक क्लीव्हेज आहे, हे हेटेरोलिटिक क्लीव्हेज आपल्याला एक अशी स्पेशीज देते ज्याच्यामध्ये कार्बन जे आहे ते कार्बनला शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स भेटतात. म्हणजे जेव्हा हे ग्रुप Z
जे आहे, जे कार्बन सोबत अटॅच होतात, ते विथआऊट इलेक्ट्रॉन पेअर ते लीव्ह करून देतात त्या रिएक्शनपासून. तेव्हा आपलं मिथाइल एनायन फॉर्म म्हणजे CH3- अशी कार्बन स्पेशीज ज्याच्यामध्ये आपलं एक निगेटिव्ह चार्ज आहे कार्बन ॲटमवर. त्याला आपण कार्ब एनायन म्हणतात. पॉझिटिव्हमध्ये काय होतं कार्ब केटायन आणि इथे आपलं राहील कार्ब एनायन. जे कार्बन आहे आपलं कार्ब एनायन मध्ये ते जनरली आपला sp3 हायब्रिडाइज असतं आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते आपलं राहते डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल. हे बघा फिगर आहे 8.3b. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो जे मिथाइल कार्ब एनायन आहे. त्याचा शेप कसा आहे आपला टेट्राहेड्रॉन नाही, डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल. कारण की तिथे आपलं एक लोन पेअर पण आहे. लोन पेअर, बॉन्ड पेअर जे रिपल्शन आहे, ते आपण बघू शकतात हे स्ट्रक्चरमध्ये. कार्ब एनायन्स जे आहे आपले, ते पण आपले अनस्टेबल राहतात आणि खूपच रिएक्टिव्ह स्पीशीज असतात. आणि ते ऑर्गॅनिक रिएक्शन्स जे आपले हेटेरोलेटिक बॉन्ड क्लिवेज आणि प्रोसीड करतात. त्यांना आपण आयनिक किंवा हेटेरोपोलर किंवा फक्त पोलर रिएक्शन म्हणतात. ठीक आहे. म्हणजे जे पूर्ण डेफिनेशन आहे, ते कशी राहील आपली? द ऑर्गॅनिक रिएक्शन्स व्हिच प्रोसीड थ्रू heterolytic bond cleavage are known as ionic or heteropolar or just polar reaction. ठीक आहे. आता बघा हे होतं आपलं हेटेरोलिटिक क्लीवेज. आता आपण बघू होमोलिटिक क्लीवेज. होमोलिटिक क्लीवेज मध्ये काय आहे? वन ऑफ द इलेक्ट्रॉन्स ऑफ द शेअर्ड पेअर इन अ कोव्हॅलेंट गोज विथ ईच ऑफ द बॉन्डेड ॲटम. म्हणजे एक आपला कोव्हॅलेंट बॉन्ड होता. त्याच्यामध्ये शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. एक जे इलेक्ट्रॉन आहे आपला ते प्रत्येक बॉन्डेड ॲटम्स जे होते 2 त्यांच्यासोबत चाललं जातं. आणि म्हणूनच एक होमोलिटिक क्लीवेज मध्ये जे मूव्हमेंट आहे ऑफ अ सिंगल इलेक्ट्रॉन दॅट टेक्स प्लेस इन्स्टेड ऑफ एन इलेक्ट्रॉन पेअर. म्हणजे एक इलेक्ट्रॉन पेअर नाही, फक्त एकच इलेक्ट्रॉनचं मूव्हमेंट होत आहे. हे जे सिंगल इलेक्ट्रॉन मूव्हमेंट आहे, त्याला आपण कसं दाखवू शकतो? बाय हाल्फ हेडेड एरो म्हणजे फिश हुक. हे बघा फिश हुक एरो कसं असते? फिश हुक एरो म्हणजे हे असं. जे आपला कन्व्हेन्शनल एरो आहे, ते आपण कसं लिहितो? हे सिंगल कर्व्ह लाईन आणि 2 स्ट्रेट लाईन. इथे आपल्याला फक्त एक कर्व्ह लाईन आणि एक स्ट्रेट लाईन. ठीक आहे. आणि असं जे आपलं क्लीव्हेज राहते, दॅट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ न्यूट्रल स्पीशीज. न्यूट्रल स्पीशीज म्हणजे कोणताही ॲटम असू शकते किंवा कोणताही ग्रुप असू शकते, व्हिच कंटेन्स अन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आणि अशी जी स्पेशीज राहतात आपले, त्यांना आपण म्हणतो फ्री रॅडिकल. जसे आपले कार्बोकॅटायन्स आहे आणि कार्ब एनायन्स आहे. फ्री रॅडिकल्स पण आपले खूप रिएक्टिव्ह असतात. ठीक आहे. म्हणजे आपल्याला 3 अनस्टेबल आणि क्वाईट रिएक्टिव्ह स्पेशीज आतापर्यंत आपण बघितलेलं आहे. कोणते-कोणते? एक होता कार्ब केटायन, दुसरा होता आपला कार्ब एनायन आणि तिसरा फ्री रॅडिकल. समजलं? आता होमोलिटिक क्लीव्हेजला आपण कसं दाखवू शकतो, कसं आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो, ते बघा. इथे एक आपला कंपाउंड आहे RX. RX म्हणजे R आपला अल्काइल ग्रुप आहे. म्हणजे याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन आहे. आणि X आपलं काही पण असू शकते. म्हणजे कोणताही फंक्शनल ग्रुप असू शकते किंवा दुसरा आपला अल्कीन, अल्काइन ते पण असू. इन द प्रेझन्स ऑफ हीट और लाईट ही कॅरेक्टरिस्टिक राहते. जे आपले फ्री रॅडिकल्स फॉर्मेशन रिएक्शन्स असतात त्यांच्यामध्ये जे इंटरव्हिनिंग आपला कॅटलिस्ट आहे ते हीट किंवा लाईट असते. आणि 2 फिश हेडेड आपले एरोज आहेत. ठीक आहे. 2 फिश हुक एरोज आहे म्हणजे जे आपला शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. ते शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्सचे एक एक इलेक्ट्रॉन आपला एक R ग्रुप सोबत जाते आणि दुसरा ग्रुप सोबत. म्हणजे आता काय फॉर्मेशन होत आहे? 2 इथे कंपाउंड्स 2 आपल्याला स्पेशीज भेटत आहे. एक आहे R डॉट आणि X डॉट. हे जे R डॉट आहे, हे आपलं अल्काइल फ्री रॅडिकल. ठीक आहे. आणि अल्काइल रॅडिकल्सला आपण यांना पण आपण तसंच क्लासिफाय करू शकतो. जसं की आपला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी. प्रायमरी म्हणजे त्याच्यासोबत एकच कार्बन एटम अटॅच्ड आहे. सेकंडरी म्हणजे 2 कार्बन एटम्स अटॅच्ड आहे. आणि टर्शियरी म्हणजे 3 कार्बन एटम्स अटॅच्ड आहे. ते फ्री रॅडिकल्स. आणि अल्काइल रॅडिकलची स्टेबिलिटी आहे. त्याचं ऑर्डर कसं आहे? अल्काइल रॅडिकल स्टेबिलिटी इन्क्रीजेस ॲज वी प्रोसीड फ्रॉम प्रायमरी टू टर्शियरी. म्हणजे टर्शियरी सगळ्यात जास्ती आपला स्टेबल आहे कंपेअर्ड टू प्रायमरी. याचं जे आपलं कारण आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगेन. ठीक आहे. जे आपला लेटर पार्ट ऑफ चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये आपण बघू जे मूव्हमेंट आहे इलेक्ट्रॉन्सचा इन ऑल द डिरेक्शन. तेच कारण आहे, की जे आपलं टर्ड ब्युटाइल रॅडिकल आहे, ते सगळ्यात जास्ती आपला स्टेबल राहतं. ठीक आहे. आता
ते ऑर्गॅनिक रिएक्शन जे होमोलिटिक फिजनने आपले प्रोसीड करतात, त्यांना आपण काय म्हणतो? फ्री रॅडिकल किंवा होमोपोलर किंवा नॉन पोलर. कोणते नाव आहे यांचे? होमोलिटिक फिजन, फ्री रॅडिकल रिएक्शन किंवा होमोपोलर रिएक्शन किंवा नॉन पोलर रिएक्शन. ठीक आहे. हे होते आपले दोन प्रकारचे रिएक्शन, हेटेरोलिटिक आणि होमोलिटिक. ठीक आहे. चला, आता आपण बघू सबस्ट्रेट आणि रिएजंट. हे जे टर्म्स आहे आपले सबस्ट्रेट, रिएजंट, यांचं काय? सबस्ट्रेटची डेफिनेशन आपण ऑलरेडी बघितलेली आहे. काय होती ते? चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाइप करू शकता. काय होती सबस्ट्रेटची डेफिनेशन सांगा मला? राइट, राइट. सबस्ट्रेट म्हणजे ते रिएक्टंट जे आपला जे नवीन कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होत आहे, त्याला ते इलेक्ट्रॉन्स प्रोव्हाईड करत आहे. ठीक आहे. ते आपलं आहे सबस्ट्रेट. आता ऑर्गॅनिक कंपाउंड्सचे जे आपले रिएक्शन्स असतात, त्यांच्यामध्ये आपला जनरली आयन्स फॉर्म नाही होतात. ठीक आहे. आणि जे मॉलिक्युल्स आहेत, ते आपल्या ॲज सच आपले ते रिएक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात. आणि हे आपल्यासाठी खूप कन्व्हिनियंट आहे, की आपण एक रिएजंटला सबस्ट्रेट म्हणू आणि जे दुसरं आहे त्याला आपण रिएजंट म्हणू. आणि इन जनरल एक मॉलिक्यूल ज्याचा कार्बन आपला इन्व्हॉल्व्ड आहे नवीन बॉन्ड फॉर्मेशनमध्ये, त्याला आपण सबस्ट्रेट म्हणतो, हे माहिती आहे आपल्याला. आणि जे दुसरा आहे आपला सबस्टन्स, त्याला आपण रिएजंट म्हणू. ठीक आहे. आणि जेव्हा आपला हे कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्म होत आहे, तेव्हा जे आपल्याजवळ चॉईस आहे, की आपण हे रिएक्टन्सला सबस्ट्रेट म्हणू शकतो किंवा रिएजंट पण म्हणू शकतो. ते आर्बिट्ररी राहते. म्हणजे ते आपल्यावर आहे. आणि ते कोणत्या फॅक्टरवर डिपेंड करते, ते आपला त्या मॉलिक्युलवर डिपेंड करते, जे अंडर ऑब्झर्वेशन म्हणजे ज्याला आपण इन्व्हेस्टिगेट किंवा ऑब्झर्व्ह करत आहोत. एक्झाम्पलसाठी बघा, CH2 डबल बॉन्ड CH2 अल्कीन आहे. ठीक आहे. ते रिएक्ट करत आहे ब्रोमीन सोबत म्हणजे Br2. आणि आता एक प्रॉडक्ट आपल्याला काय भेटत आहे? CH2Br बॉन्ड CH2Br. इथे जे सबस्ट्रेट आहे, ते कोणतं आहे? CH2 डबल बॉन्ड CH2. कारण की जे आपला दुसरा रिएक्टंट आहे ब्रोमीन, ब्रोमीनमध्ये काहीच कार्बन नाही आहे. ठीक आहे. तर जे आपला नवीन बॉन्ड फॉर्म होत आहे, त्याला कार्बन कोण सप्लाय करेल? CH2 डबल बॉन्ड CH2. म्हणूनच हे जे स्पेशीज आहे आपली, ती सबस्ट्रेट आहे आणि ब्रोमीन जे आहे ते आपलं रिएजंट. कळलं? दुसरं बघा, बेन्झीन रिंग आहे. बेन्झीन रिएक्ट करते CH3Cl सोबत आणि आपल्याला काय भेटत आहे? टोलुईन प्लस HCl. टोलुईन म्हणजे मिथाइल बेन्झीन प्लस HCl. आता इथे दोघेही जे आपले रिएक्टंट्स आहेत, त्यांच्या जवळ आपले कार्बन एटम्स आहेत. बेन्झीन रिंगमध्ये पण आहे आणि CH3Cl मध्ये पण आहे. तर आता इथे आपण सबस्ट्रेट जे आहे, ते कोणाला आपण टर्म करू सबस्ट्रेट? इथे आपला टर्म करू आपण बेन्झीन रिंग. का बरं? कारण की CH3Cl मध्ये क्लोरीन ग्रुप आहे आणि ते क्लोरीन ग्रुप जे आहे, ते आपल्या प्रॉडक्टमध्ये येत आहे HCl. आणि बेन्झीनमध्ये फक्त कार्बन आहे आणि हायड्रोजन आहे. तर त्याला आपण रिएजंट नाही नाही म्हणू शकतो, कारण की ते काही डिफरन्स नाही टाकत आहे ना त्या रिएक्शनवर. म्हणूनच जे CH3Cl आहे, ते आपलं रिएजंट आहे इथे आणि सबस्ट्रेट आपला राहील बेन्झीन. ठीक आहे. चला, हे होतं आपला बेसिक कन्सेप्ट, सबस्ट्रेट आणि रिएजंट. आता आपण स्पेसिफिकली बघू जे आपलं साइन आहे, साइन पासून आपण कसं सांगू शकतो किंवा लोन पेअर, बॉन्ड पेअर, त्यासाठी आपण कसं सांगू शकतो, की कोणता आपला सबस्ट्रेट आहे आणि कोणता रिएक्टंट. त्याच्यासाठी आपल्याजवळ 2 टर्म्स आहेत. एक आहे न्यूक्लिओफाइल आणि इलेक्ट्रोफाइल. बघा इथे फाइल जे आहे टर्म PHILE, फाइल म्हणजे लव्हिंग. ठीक आहे. न्यूक्लिओफाइल आणि इलेक्ट्रोफाइल. न्यूक्लिओफाइल म्हणजे न्यूक्लियस लव्हिंग. न्यूक्लियसमध्ये कोणता आपला चार्ज असते? पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज लव्हिंग. एक झाला आपला न्यूक्लिओफाइल आणि दुसरा आपला राहील इलेक्ट्रोफाइल. न्यूक्लियस लव्हिंग आणि इलेक्ट्रॉन लव्हिंग. आपल्याला हे माहिती आहे, की अपोझिट्स अट्रॅक्ट. म्हणजे न्यूक्लिओफाइल म्हणजे ते न्यूक्लियस लव्हिंग आहे. म्हणजे त्याचा चार्ज कसं राहील आपला? निगेटिव्ह चार्ज राहील. तसंच आपला आहे इलेक्ट्रोफाइल. इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय? इलेक्ट्रॉन लव्हिंग म्हणजे निगेटिव्ह लव्हिंग. म्हणजे ते स्पेशीसचा आपला चार्ज काय राहील? पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. आणि हे जे दोघंही आपले न्यूक्लिओफाइल आणि इलेक्ट्रोफाइल आहे, ते आपले असे रिएजंट्स आहेत, जे आपले सबस्ट्रेटचे रिएक्टिव्ह साइट जे आहे त्याला अटॅक करतात. ठीक आहे. हे आपले रिएक्टिव्ह साइट काही पण असू शकते. आपला कोणत्याही मॉलिक्युल्सचा इलेक्ट्रॉन डेफिशियंट पोर्शन असू शकते. म्हणजे ते आपले पॉझिटिव्ह रिएक्टिव्ह साइट झाले. एक्झाम्पलसाठी एक एटम आहे, ज्याच्यामध्ये आपला इन्कम्प्लीट इलेक्ट्रॉन शेल आहे. तेव्हा जे कोणत्याही मॉलिक्युलचं डायपोल असते, त्याचा पॉझिटिव्ह आहे. बरोबर? आता जर आपली अटॅकिंग स्पेशीज इलेक्ट्रॉन रिच आहे, तेव्हा ते हे साइट्सला अटॅक करते. जर अटॅकिंग स्पेशीज आपली इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाली, तेव्हा जे रिएक्टिव्ह
साइट आहे त्याच्यासाठी ते पार्ट ऑफ द सबस्ट्रेट मॉलिक्यूल आहे, जे आपला इलेक्ट्रॉन्स सप्लाय करू शकते. म्हणजे पाय इलेक्ट्रॉन्स इन अ डबल बॉन्ड. ठीक आहे. आता अजून स्पेसिफिक बघू आपण डेफिनेशन. एक रिएजंट जे आपला एक इलेक्ट्रॉन पेअरला रिएक्टिव्ह साइटवर आणून देते. त्याला आपण काय म्हणतो न्यूक्लिओफाइल. म्हणजे आणि याचं नोटेशन बघा NU डॉट डॉट. हे डॉट डॉट म्हणजे काय आहे? हे आपलं डिनोट करते लोन पेअर ऑफ ठीक आहे. दॅट इज न्यूक्लियस सिकिंग आणि ते जे आपले रिएक्शन आहे त्याला आपण न्यूक्लिओफिलिक रिएक्शन म्हणतो. आता अ रिएजंट दॅट टेक्स अवे अन इलेक्ट्रॉन पेअर फ्रॉम रिएक्टिव्ह साइड त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रोफाइल आणि याचं नोटेशन बघा ब्रॅकेटमध्ये ई आणि प्लस साइन आहे. ठीक आहे. म्हणजे हे इलेक्ट्रॉन सीकिंग आहे आणि हे जे आपले रिएक्शन आहे त्याला आपण इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन बरोबर. आता एक पोलार ऑर्गॅनिक रिएक्शन मध्ये जे एक आपला न्यूक्लिओफाइल आहे ते इलेक्ट्रोफिलिक सेंटर जे आहे सबस्ट्रेटचा त्याला अटॅक करते आणि हे इलेक्ट्रोफिलिक सेंटर काय आहे सबस्ट्रेटचा ते आपला स्पेसिफिक ॲटम किंवा पार्ट ऑफ द सबस्ट्रेट आहे जे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. तसंच जे आपले इलेक्ट्रोफाइल्स आहे ते आपले न्यूक्लिओफिलिक सेंटरला अटॅक करतात. हे न्यूक्लिओफिलिक सेंटर जे आहे ते आपले काय आहे इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे त्या सबस्ट्रेट मॉलिक्युल्सचे. म्हणजे आपण हे बघू शकतो की जे इलेक्ट्रोफाइल्स आहे ते काय रिसीव्ह करतात इलेक्ट्रॉन पेअर फ्रॉम द सबस्ट्रेट व्हेन द टू अंडरगो बॉन्डिंग इंटरॅक्ट. ठीक आहे. आणि जे आपल्याला मूव्हमेंट ऑफ एन इलेक्ट्रॉन पेअर जर आपल्याला दाखवायचं आहे फ्रॉम द न्यूक्लिओफाइल टू द इलेक्ट्रोफाइल त्याच्यासाठी आपण एक कर्व्ड एरो रोटेशनचा प्रयोग करतो. बरोबर. आणि न्यूक्लिओफाइल्सचे काय-काय आपण एक्झाम्पल्स बघू. ते आपले आहे नेगेटिव्हली चार्ज्ड आयन विथ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. जसे की आपले झाले हायड्रॉक्साइड, सायनाइड आणि कार्बन. हायड्रॉक्साइड आयन म्हणजे OH-, सायनाइड आयन्स म्हणजे CN- आणि कार्ब एनायन म्हणजे R3C-. जे आपले न्यूट्रल मॉलिक्युल्स आहे, जसे की आपला H2O झालं, R3N, R2NH ते पण आपले न्यूक्लिओफाइल्स सारखं ॲक्ट करू शकतात ड्यू टू द प्रेझन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आणि इलेक्ट्रोफाइल्सचे एक्झाम्पल्स बघा. त्याच्यामध्ये काय-काय येईल? कार्बोकॅटायन्स म्हणजे CH3+ आणि न्यूट्रल मॉलिक्युल्स ज्यांच्याजवळ आपले फंक्शनल ग्रुप्स आहेत. जसे की आपला कार्बोनिल ग्रुप झाला, C डबल बॉन्ड O किंवा अल्काइल हॅलाइड्स म्हणजे R3CX जिथे X आपला एक हॅलोजन ॲटम आहे. जे कार्बन ॲटम आहे कार्बोकॅटायन्समध्ये त्याच्याजवळ आपला एक सेक्स्टेट कॉन्फिगरेशन असते. म्हणूनच ते आपला इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे आणि ते एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिसीव्ह करू शकते फ्रॉम द न्यूक्लिओफाइल्स. न्यूट्रल मॉलिक्युल्स जे आहे जसे आपलं एक अल्काइल हॅलाइड झालं. ड्यू टू द पोलॅरिटी ऑफ कार्बन अँड X बॉन्ड म्हणजे ते हॅलोजन जे आपलं बॉन्ड आहे कार्बन आणि हॅलोजनच्या मधात त्याच्यामुळे एक पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आपलं जनरेट होते ऑन द कार्बन ॲटम आणि म्हणूनच ते कार्बन ॲटम आहे ते आपलं एक इलेक्ट्रोफिलिक सेंटर बनून जाते, ज्याच्यावर आपला न्यूक्लिओफाइल अटॅक करू शकतो. ठीक आहे. हे होतं आपलं न्यूक्लिओफाइल आणि इलेक्ट्रोफाइलचं कन्सेप्ट आणि आजच्या सेशनमध्ये आपण बेसिक जे रिएक्शन मेकॅनिझम आहे ते बघितले. जे आपलं नेक्स्ट सेशन आहे त्याच्यामध्ये आपण बघू जे हे थिअरी होती. आता आपण याला प्रॅक्टिस करू विथ प्रॉब्लेम्स. ठीक आहे. जे आपले थिअरी आणि प्रॅक्टिकल जे प्रॉब्लेम्स आहे आणि जे प्रश्न आहे ते आपण सॉल्व्ह करू आणि मग आपण बघू इलेक्ट्रॉन मूव्हमेंट कसे असतात, इंडक्टिव्ह इफेक्ट काय आहे, इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंटचे इफेक्ट काय आहे, ते सगळं आपण बघू. ठीक आहे. चला, थँक यू.